सत्य मांडणारे, प्रश्नांना वाचा फोडणारे एकमेव निर्भीड व्यासपीठ महाराष्ट्रलाइव्ह.in। इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये, बिनविरोध व्हावं याकरता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने तशी संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा। एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंड्याने हे लोक निवडून आलेले आहेत, बिनविरोध आलेले आहेत। शेवटी सर्वांचा निवडण्याचा हे जो आहे अजेंडा हा विकासाचा आहे आणि तिथल्या जनतेला, तिथल्या विरोधी पक्षाला वाटलं असेल, तिथल्या उमेदवारांना की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे लोक निवडून आले तर राज्य सरकार, केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा त्या भागाच्या विकासाकरता होईल। आणि मग असं कुठं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये। कोर्टात जाऊ दे किंवा त्यांना त्यांचा न्याय मागू दे, पण बिनविरोध होणे हे लोकशाहीमध्ये चांगलं आहे।